छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। स्वागत आहे तुमचं YouTube वाले ट्रेकर्सच्या ग्रुप मध्ये। एक्साइटमेंट आणि फर्स्ट टाइम एक सांगायचं होती, माझी आई आलेली आहे ट्रेकला। ऍक्च्युली आपण जेव्हा हरिश्चंद्रगडावरती येतो, कोकणकडा बघतो आपण, तेव्हा कोकणकडा आपलं प्रत्येक वेळा एक वेगळं रूप आपल्याला दाखवतो। आता बघितलं गेलं तर आमची आई आली आहे या ट्रेकला, हरिश्चंद्रगडाला। हरिश्चंद्रगडाचा पहिला ट्रेक आयुष्यामधला। कसा वाटतं एक्सपिरियन्स? छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर 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 हर। सकाळी सकाळी पाचनई गावातून 5:30 वाजता हा ट्रेक चालू केला। या अगोदर हरिश्चंद्रगड खिरेश्वर मार्ग केला होता। आज पाचनई मार्ग हा ट्रेक। YouTube वाले ट्रेकर्स ही आमची टीम। YouTube वाले ट्रेकर्स प्रेझेंट हरिश्चंद्रगड ट्रेक ही ट्रेक मोहीम काढली। प्री मॉन्सून ट्रेक करायचा होता, हरिश्चंद्रगड निवडला। नमस्कार मंडळी, जय शिवराय। थेट सकाळी आपण सह्याद्रीमधून सुरुवात करतोय आणि आजूबाजूला काय झालंय ते सुंदर दृश्य एकदम जबरदस्त। तर आपल्या JB ब्लॉग्स आणि आपल्या YouTube वाले ट्रेकर्समध्ये सहर्ष स्वागत आहे सगळ्यांचं। आणि आपण आता चाललो, एक छोटीसा ग्रुप अरेंज केला होता आपण, ट्रेक अरेंज केला आहे हरिश्चंद्रगडाचा, कोकणकडाचा, जो की प्री मान्सून हा ट्रेक आहे। एकदम जबरदस्त आपला असं विहंगम दृश्य आपला कोकणकड्याचा बघायला मिळणार आहे। आणि इथे आपला ग्रुप आहे, बाकीचे काही लोक पुढे गेलेले आहेत, आपण सगळ्यांना भेटून देणार आहे आज। आणि बाकीचे सगळे, आणि फर्स्ट टाइम एक सांगायचं होती, माझी आई आलेली आहे ट्रेकला, छोटी बहीण आलेली आहे। जय शिवराय। जय शिवराय। जबरदस्त, खूप दिवसापासून इच्छा होती मम्मीची यायची। बाकी चांगला ट्रेकवर आला ते। जबरदस्त। अरे चला, दमले काय? सगळे गँग थांबली आपली इथे। चला चला, हळूहळू चला। बाकीचे अजून काही मागे आहेत तर काही पुढे गेलेले आहेत। छान मजा येते, मला दम लागला नाही, काहीच नाही, पाणी सुद्धा पिले नाही। मस्त मस्त। अरे वा, लयच खुश दिसतंय, पहिला ट्रेक आहे। भारी भारी। मित्रांनो, ही माझी आई। तिने कधीच ट्रेक केला नाही। हा तिचा पहिला ट्रेक अनुभव। पहिला ट्रेक असल्यामुळे तो चढायला कठीण जात होता। मित्रांनो, अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो निसर्गामध्ये तयार झाले। ब्लॉग चालू आहे, थांबत नाहीये। हो जबरदस्त। मित्रांनो, सकाळचे 7 वाजलेत, असं वाटत नाही की सकाळचे 7 वाजलेत। काय विहंगम असं दृश्य आजूबाजूला। आणि हा असा एक कृत्रिम ब्रिज बनवण्यात आलेला आहे, कृत्रिम ब्रिज। आणि इथून आपण वरनं चाललेला हा ब्रिज बघू शकता तुम्ही। कारण की पावसाळ्यामध्ये जर आपण बघितलं तर पावसाळ्यामध्ये इथून भरपूर सारं पाणी वाहत असणार इथून, त्याच्यामुळे हा रस्ता बंद होऊ शकतो। त्याच्यामुळे हा गव्हर्नमेंटने वगैरे हा ब्रिज बनवलेला दिसतो, लोखंडी ब्रिज आहे पूर्ण। आणि इथून चालता चालता काय आजूबाजूला पूर्ण जंगल आणि पूर्ण धुकं, काय जबरदस्त दिसतंय। काय वाटतंय? मस्त वाटतंय, जबरदस्त आहे। नाथखोळा अंदरून गेलीये पूर्ण। थंडीत दांडरा लागले तर थंडी वाजायला लागली काय? चलो, चालत राहा। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। स्वागत आहे तुमचं YouTube वाले ट्रेकर्सच्या ग्रुपमध्ये। आणि आम्ही आहोत आता सह्याद्रीमध्ये हरिश्चंद्रगडावरती। एकदम जबरदस्त फील आहे, आजूबाजूला पूर्ण जंगल दिसते आपल्याला आणि पूर्ण धुक्यामध्ये हरवलेली ही सह्याद्री। आणि आपला हा ग्रुप आलाय, कसं वाटतंय सगळ्यांना आज येऊन? एक्साइटमेंट। छत्रपती शिवाजी महाराज की जय। बघता एनर्जी सकाळी सकाळी केवढे सगळे चढून आले अर्ध्या तरी सुद्धा। चला मी पण राहिलो बर। मित्रांनो, काय यावं सह्याद्रीमध्ये आणि प्री मान्सून ट्रेक मध्ये आम्ही जो हा आनंद घेतोय, हा कुठेच आपल्याला हा आनंद भेटणार नाही सह्याद्रीमध्ये। काय जबरदस्त, आता ऊन येते, आता धुकं येते। येण्याची मजा आहे, प्री मान्सून मध्ये येण्याची जी ओरिजिनल मजा आहे ना, म्हणजे मी पहिल्यांदा प्री मान्सून ट्रेक केलेला आहे, तो हरिश्चंद्रावर आपण आलो आहोत। आणि इथं का बघायला मिळते, राहू धुकांची ती जी लेअर असते ती आपल्या चेहऱ्यावर अशी येऊन राहिली आहे, नाकावर। तो थंडगारपणा असतो तो नाकावर फील होऊन राहिलेला आहे।
सो मजेदार व्ह्यू आहे, एकदम 360 डिग्री व्ह्यू बघा तुम्ही. क्लास क्लास एकदम बघा, पूर्ण आजूबाजूने धुकं झालेलं आहे आता आपल्याला काही दिसत नाही. खूप छान. आणि हवा अशी सुटली ना आता एक नंबर. म्हणजे जेवढा थकवा होता ना आपला मित्रांनो तेवढाच पूर्ण थकवा निघून गेला एका पॉईंटवरती आल्यावर. आता आपण थेट पोहोचूयात कोकणकडावरती. काय जबरदस्त हे स्वर्ग, एक नंबर. आणि फायनली आपण आता हरिश्चंद्रगडावरती पोहोचलेलो आहे आणि पूर्ण धुक्यामध्ये हरवलं. इथून मंदिर पण काही दिसत नाही आपल्याला. सकाळचे 8 वाजत आलेत आणि हे असं आपल्याला दृश्य बघायला भेटतं हरिश्चंद्रगडावरती. चला चला मित्रांनो, चालत राहा. आलोच आपण कोकणकड्याजवळ, आता पोहोचूयात. तर भाऊ आपले आज गाईड आहेत, एकदम सगळ्यात पुढे लीड करतात. आम्ही त्यांच्यासोबत आहे, मस्त वाटलं. मित्रांनो आत्ताच काही क्षणामध्ये ऊन पडलं होतं आणि आता पूर्ण बघतोय आपण धुकं आणि आजूबाजूला काही दिसत नाही. मग थोडंसं मंदिरचा कळस दिसला आपला, तोही आता पूर्ण धुक्यामध्ये हरवलेला आहे आणि हवा अशी मजबूत चालू आहे, एकदम जबरदस्त. खरंच प्री मॉन्सून ट्रेक करण्यात ही जी मजा आहे ना, कशात नाहीये खरंच. मित्रांनो हरिश्चंद्रगडावरती आल्यावरती आपल्याला बऱ्याच असे ऐतिहासिक वस्तू आपल्याला बघायला मिळतात इथे. आणि बऱ्याच लोकांना माहिती नाही की ह्या ऐतिहासिक वस्तू कशा कशात. तर इथं पहिल्या आल्याला आपल्याला इथे एक हरिश्चंद्र राजाचं मंदिर आहे, आपलं एक छोटंसं मंदिर दिसते आपल्याला. आणि इथं हरिश्चंद्र राजांची ही मूर्ती आपल्याला हे दिसते. तर हे अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण इन्फॉर्मेशन देत हरिश्चंद्रगड पूर्ण एक्सप्लोर करणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा. हे पुष्करणी आहे इथं आंघोळीसाठी, म्हणजे हे हौद आहे, हे तीर्थ, हे आंघोळीसाठी इथं यूज केलं जातं याचा. ओके. तरी त्याला पुष्करणी बोलतात आणि सप्ततीर्थ पण बोलतात तिथे. ओके. आणि तिथे मूर्त्या वगैरे आपल्याला दिसतात त्या सगळ्या साईडला सगळ्या मूर्त्या होत्या, पण तसं त्यात काढून ठेवलेल्या आहेत मंदिरामध्ये. काय अच्छा. आता आपण आलो आहे हरिश्चंद्रगडावर महादेवाच्या मंदिरामध्ये. आणि एकूण 4 टाके आहेत पाण्याचे. 4 टाके आहेत पाण्याचे. आणि हे महादेवाचं मंदिर आहे आणि इथे आपल्याला गणपतीची मूर्ती बघायला मिळते. महादेवाच्या आतमध्ये पिंड आहे आणि आपलं जे आपण जे दुसरं एक बघणार शिवलिंग ते पलीकडच्या बाजूला आहे गुहेमध्ये. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मित्रांनो हरिश्चंद्रगडावरती आल्यावरती एक सुंदर असं मंदिर आपल्याला बघायला मिळतं, महादेवाचं मंदिर. आत्ताच आपण दर्शन घेतलंय महादेवाचं मंदिराचं आणि इथे आपलं गणपतीचं मंदिर दिसते. आजूबाजूला पूर्ण असे मंदिर आहेत. आणि थोडीशी माहिती आपण इथे ऐकल्यानुसार हे वरचं ते दिसते आपलं ओपन पूर्ण, हे पूर्ण असं कव्हर होतं, म्हणजे पूर्ण जे छप्पर होतं काही दिवस, म्हणजे ह्याच्या कालांतराने पावसाने वगैरे पडलेलं आहे. आणि आजूबाजूला जर बघितले आपल्याला तर खोदलेले असे काही पाण्याची टाका आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे 4 एक पाण्याचे टाके आहेत पिण्याच्या पाण्याचे. शिवाचं टेम्पल आहे, गणपती टेम्पल आहे, विष्णूचं टेम्पल आहे आणि सुंदर असे खूप ऐतिहासिक असे मंदिरं आणि असे खूप असे एकदम असं सुंदर असं आपल्याला काही बघायला मिळते. जाऊ द्या, टेक तू खराब करतोय. टेक खराब नाही मित्रांनो, भरपूर वेळापासून माझी इच्छा होती, मला इथं ब्लॉग बनवायचा होता, पण कोणी कॅमेरा देत नव्हते. फायनली याचा कॅमेरा दिसला आणि माझी बडबड सुरू झालेली आहे. आणि ऍक्च्युली आमचं एक ड्रीम होतं की असा प्री मान्सून ट्रेक करायचा पूर्ण, तो फायनली झालेला आहे आता. आणि असं थोडंसं धुकं आम्ही एक विचार केला होता, आम्हाला थोडं तरी धुकं बघायला मिळेल, पण असं धुकं आलं की माणसं हरून चालले आता. एवढं धुकं एकदम. ऍक्च्युली कोकणकड्यावरती जाणार आहे, कोकणकड्यावरून डायरेक्ट आपण ब्रेकफास्ट करून तिथे थोडा टाइम स्पेंड करून आपण पुन्हा इकडे येणार जोपर्यंत वातावरण क्लिअर होत नाही तोपर्यंत. दाट धुक्यांची चादर पसरली होती, आजूबाजूचं काही दिसत नव्हतं. मंदिरात दर्शन घेऊन आम्ही कोकणकड्याकडे निघालो. माती घसरडी आणि हलकासा पाऊस देखील येत होता. जबरदस्त स्वर्ग सुख.
पुढे गेलो पुढे गेलोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर 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 जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. तर मित्रांनो, फायनली आपण ज्यासाठी केला होता अट्टास हा तो कोकणकडा हरिश्चंद्रगडाचा. ऍक्च्युली आपण जेव्हा जेव्हा हरिश्चंद्रगडावरती येतो, कोकणकडा बघतो आपण, तेव्हा कोकणकडा आपलं प्रत्येक वेळा एक वेगळं रूप आपल्याला दाखवतो. पावसाळ्यात काहीतरी वेगळं दाखवतो, तर उन्हाळ्यामध्ये काहीतरी वेगळं दाखवतो आणि थंडीमध्ये सुद्धा एक वेगळं दाखवतो. मागच्या वेळेस आपण एक 5 ते 6 महिन्यामध्ये व्हिजिट केलं होतं इथे, तर एकदम भयानक असं मस्त आपलं ह्या कोकणकड्याचं रौद्ररूप आपल्याला बघायला भेटलं होतं. एक स्वप्न आहे, छोटंसं ड्रीम आहे, ते आपल्याला लवकरच पूर्ण करायचं एक 4-5 महिन्यामध्ये. ऍक्च्युली आपल्या इथून क्लाइम्बिंग आणि रॅपलिंगचा असा थरारक सुद्धा आपल्याला या कोकणकड्यावरनं करायचा आहे. आणि हे जे आपण म्हणजे जवळपास आम्ही 1 तास इथे थांबलो होतो, पूर्ण धुक्याने भरलं होतं हे सगळं. आणि आत्ता कुठेतरी हे उघडलंय आणि एवढी सगळी पब्लिक इथे थांबली होती कोकणकड्यावरती की हे कधी उघडतंय आणि आम्हाला कधी हा एक स्वर्ग, हा जो स्वर्ग, हा स्वर्गच मानला जातो ऍक्च्युली हा कोकणकडा. कारण की प्रत्येक भटक्याची पंढरी आहे. त्याच्यामुळे आता इथून आपण निघतोय तारामती पॉईंटकडे. तारामती करून आपण लगेच पुन्हा एकदा आपण शिव टेम्पल वगैरे तिथे एक्सप्लोर करू. आपण पुन्हा खाली जाणार आहोत, पाचनी मार्ग. तर मित्रांनो, सकाळचे आता 11 वाजलेले आहेत आणि आम्ही तारामती पॉईंटकडे चाललेलो आहे. आणि बघतो ना आपण, तर जाताना वाटेमध्ये भरपूर असं जंगल लागतं आपल्याला. आणि सकाळी एवढं मोठं असं म्हणजे असं एवढं भरपूर जास्त असं धुकं पडल्यामुळे पूर्ण असं जंगलामध्ये झाडे वगैरे ओले झालेले आहेत. म्हणजे थोडा थोडा पाऊस सुद्धा झालेला आहे सकाळी. चला, ते झाडावर बघताय किती शेवाळ आले सगळं आणि काय झाडं दिसतात मस्त, फुटलंय सगळं हे. आपण आता 2 मिनिटांमध्ये वरती पोहोचतोय तारामतीला. पण भरपूर असा रस्ता थोडासा कठीण आहे इथे आणि फुल घसरड आहे, माती खूप घसरते. व्यवस्थित सावकाश ग्रिप घेऊन चाल. आमची मम्मी चला, कसं आहे घरी व्हिडिओ बघून काही वाटत नाही. मित्रांनो, आपण तारामती पॉईंट वरती पोहोचतोय आणि इथे एक सीडी बसवलेली. ही ॲक्च्युली आता सीडी बसवली, एक जुनी सीडी आपल्याला तिथे खाली बघायला मिळते, जे की तुटक्या अवस्थेमध्ये. या सीडीवरनं आपल्या वरती जायचं. आता इथून आपण टॉपला वरती जातोय. सीडी त्याची मजबूत आहे खूप. वरती जाताना वरती भरपूर हवा चालू आहे. पण जसं आम्ही ट्रेक चालू केलाय जंगलामधनं एवढी हवा येते ना, सकाळी सकाळी धुकं आणि हवा तर होतीच, पण आता हवाचं प्रमाण जास्त वाढलंय. अजून किती मोठी सीडी आहे बघू शकताय. बापरे, अजून इथून पण वरती जायचंय. म्हणजे ते आहे ते तारामती, हे आहे तारामती. ऍक्च्युली आता बघितलं गेलं तर आमची आई आली आहे या ट्रेकला, हरिश्चंद्रगडाला. हरिश्चंद्रगडाचा पहिला ट्रेक आयुष्यामधला.
कसा वाटतं एक्सपिरियन्स? कसं वाटलं तुला? खूप मस्त मस्त वाटलं. कधीच बाहेर निघाले नाही. बघितलं एक्सप्रेशन कसे बाहेर पडत आहेत. ॲक्च्युली बराच म्हणजे कधीच ट्रेक नव्हता केला आणि फर्स्ट टाईम करते ट्रेक, त्याच्यामुळे आणि पूर्ण करते म्हणजे तारामती पण पूर्ण होतोय आणि आपला आता कोकणकडा पण पाहिला. आता जाता जाता आपण मंदिरसुद्धा बघणार आणि जाणार आहोत. हवा बघ किती सुटली. मी घरातून बाहेर निघाले तर हरिश्चंद्रगडावरच आले. भारी भारी मजा. बाहेर जाऊन सवय नाही आमच्या मम्मीला जास्त. मस्त वाटलं, एकदम छान. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनड्यामध्ये पूर्वी मूर्ती होत्या. भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो. यालाच मंगळगंगेचा उगम असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचणे गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा राहण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी देखील आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण थेट तारामती पॉईंट करून आता आपण गड खाली उतरतोय. ऑलमोस्ट आता आपण खाली उतरलो आहोत. तर मित्रांनो, आपल्या या व्हिडिओमध्ये खास म्हणजे पहिल्यांदा माझी आई आली आहे गड किल्ल्यावरती जर म्हटलं तर, कारण की आत्तापर्यंत तिने कुठला म्हणजे छोटासा सुद्धा गड केला नव्हता आणि पहिल्यांदाच हरिश्चंद्रगड. कसा होता अनुभव? हो ना मित्रांनो, मैत्रिणी हो, मी घरातून जे बाहेर निघाले हरिश्चंद्रगडच केले, दुसरा गड कुठलाच केले नाही. एवढा मस्त मला अनुभव आला, छान वाटलं. मस्त माझ्या मुलाची शक्ती मला आली. जय शिवराय जय. जबरदस्त मस्त वाटलं, छान वाटलं. आणि ना माझ्या मुलाची किती कष्ट आहे बघा, या कष्टामागे किती आहे बघा. तुम्ही ना सबस्क्राईब करा, कारण की काय असतं माहिती, आपण व्हिडिओ बनवतो, लाईक पण करा. आणि आपण व्हिडिओ बनवतो ऍक्च्युली आणि गड किल्ल्यांवरती जातो ना, तर आपल्याला ते व्हिडिओ बघायला काही वाटत नाही, पण ती खरी मेहनत. म्हटलं आईला चल म्हणलं एक दिवस जरा एक दिवस चल म्हटलं, किती थोडी मेहनत असते त्यात. व्हिडिओ आपण क्रिएटिव्हिटी थोडं काहीतरी बनवायचं असतं आपल्या. ह्या गोष्टी थोड्या मेहनती असतात, थोडी मेहनत करावी लागते आपल्या गोष्टी. आणि खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आईचा. आता पाय दुखतात ते पण सांग ना. पाय खूप दुखतात, पाय एवढे दुखायला लागलेत, सांगू शकत नाही मी. एवढे दुखायला लागलेत. एवढं गड चढणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही. बरोबर आहे, कारण की पहिल्यांदा करते आणि सगळं म्हणजे आता पाय भरून आलेत ऍक्च्युली उतरताना. आणि तारामती सुद्धा केलाय मित्रांनो. ऍक्च्युली आम्ही एक सुद्धा पॉईंट सोडलेला नाही. तारामती पॉईंट केलेला आहे, कोकणकडा केलेला आहे, तिथले शिवा टेम्पल वगैरे सगळं एक्सप्लोर करून मी आता खाली चाललोय. म्हणजे आलोय तर सगळा गड व्यवस्थित बघितलेला आहे आईनी, दिदीनी आणि बाकीचे आपले मेंबर सगळे खाली गेलेत. आम्ही सगळे शेवटी आहोत. आता इथून आता खाली पोहोचू, एक 10 मिनिटामध्ये पोहोचेल. आता 10 मिनिटं सांगतोय मम्मीला, ते तरी पोहोचूयात लवकरात लवकर. आणि खाली गेल्यावरती बस पशी आपण आता डायरेक्ट तिथं जेवण वगैरे ठेवलेलं आहे. आपण जेवण वगैरे करून निघूयात, कारण की आता चेहरा सुकलाय आता चांगलाच. ते जाऊन थोडं फ्रेश होऊयात. चला निघूया. गड चाललं ना, थोडं पाय किती दुखत होते. आता हे तर जास्तच आहे त्याच्यावरून. हा, मग हे डबल टेबल आहे, जेजुरीचं काहीच नाहीये. काय लागले आहेत आता आरामात चल मी हात देतो तुला. चल एकदम व्यवस्थित चल. झालं वाटतं थोडंच राहिले. उडी नको मारू, हळू. शाबाश, एक नंबर. लहानपणी आपल्या आईबापाने आपल्याला शाबासकी दिली, आता आपण त्यांना जरा प्रोत्साहन देऊयात. खाली आपल्याला करवंद भेटणार आहेत खायला मस्त एकदम. हो, करवंद फायनली आपल्याला मित्रांनो करवंद भेटलेले आहेत. दर खा, खूप मस्त आहे त्याचा. आता मी खाल्ले 2-3, मस्त गोड लागलेत. पाचणे गाव हरिश्चंद्रगड हा आपल्याला बोर्ड बघायला मिळतो. इथून आपल्याला ट्रेक चालू करतो. आता सध्या आम्ही खाली उतरून आलो इथे आणि आता आपण गावामध्ये पोहोचतोय जस्ट. तो फायनली हरिश्चंद्रगड कम्प्लीट केलाय आमच्या आईनी आणि दिदीनी. जय शिवराया. जिंकले, खाली आले मी पहिल्यांदा. वा वा वा, जिंकून आले खाली. चला, सगळ्यात लेट आहे आपण. सकाळी जेव्हा आपण इथं पोहोचलो तेव्हा 5 वाजले होते आणि अंधार असल्या कारण आपण इंट्रोडक्शन पोर्शन नाही घेऊ शकलो. त्यानंतर वर गेलो कोकणकड्यावर, तिथे गर्दी होती, तिथे आपण इंट्रोडक्शन पोर्शन नाही घेऊ शकलो. खूप खूप धन्यवाद सगळ्यांनी जॉईन केला आणि खूप छान असं सहकार्य केलं. सो त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि बस खूप खूप धन्यवाद. झाला, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि आता घरी निघण्याचा प्रोग्राम चालू करू. चला आता लवकर निघूयात, तसं 6 वाजून गेलेले आहेत.